नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय 1 जुलैपासून लागू। 27 जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। याच दरम्यान आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे जून आणि जुलै असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे। याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात तापत आहे। एकीकडे शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे सरकारमधील प्रमुख मंडळी योग्य वेळीची वाट पाहत आहेत। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी शेतकरी कर्जमाफी होईल असे जाहीर केले आहे। त्यावेळी विरोधी पक्षांसह शेतकरी संघटना सरकारवर तुटून पडत आहेत। कराडच्या दौऱ्यावर आलेले राजू शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी शेट्टी यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला धारेवर धरले। उद्योजकांना कर्जमाफी देण्यात आली त्यावेळी समिती नेमली होती का? बुलेट ट्रेन आणि मेट्रोसाठी पैसे आहेत तर मग शेतकऱ्यांसाठीच नाहीत का? असा सवालही राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांना विचारला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या एका निर्णयामुळे दुचाकीस्वारांना मोठा धक्का बसला आहे। देशात राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना आता टोल भरावा लागणार आहे। आतापर्यंत केवळ 4 चाकी किंवा त्याहून मोठ्या वाहनांवर टोल लागायचा, पण आता दुचाकींनाही टोलच्या रांगेत उभं राहावं लागणार आहे। सरकारचा हा नवा नियम 15 जुलै 2025 पासून लागू होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्य वाहन चालकांवर होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील माल वाहतूकदार व प्रवासी वाहनधारकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलैपासून अनिश्चित काळापर्यंत संप करण्याचा इशारा राज्यातील वाहतूकदार बचाव कृती समितीने दिला आहे। या संपामुळे राज्यातील शालेय बस कर्मचारी वाहतूक, अत्यावश्यक वाहतूक सेवा आणि राज्यांतर्गत खाजगी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विकासाला चालना देणारे 8 मोठे निर्णय घेण्यात आले। यामध्ये शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजुरी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायद्यात सुधारणा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ तसेच पायाभूत सुविधांसाठी कर्ज हमी अशा महत्त्वाकांक्षी पावलांचा समावेश आहे। मात्र शक्तीपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांचा विरोध असल्याने आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे।